नमस्कार. काही प्रेमकथा अशा असतात ज्या कधी पूर्ण होत नाहीत, पण तरीही त्या अमर असतात. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. एक अमर पण अपूर्ण राहिलेली प्रेमकथा. आता ही गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न आहे. खरं प्रेम नेहमी पूर्णच व्हायला हवं का? की काही गोष्टी अपूर्ण असल्या तरी त्या जास्त सुंदर वाटतात? हीच गोष्ट आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ घेऊन जाईल असं मला वाटतं. तर आपल्या कथेची सुरुवात होते त्यांच्या पहिल्या भेटीपासून. कथेचे नायक नायिका आहेत रवी आणि सिया. बघूया तरी हे दोघे एकमेकांना भेटले कसे. रवी एक अगदी साधा सरळ मुलगा, पण त्याची स्वप्न मात्र खूप मोठी होती. आणि सिया, तिचं मन नावाप्रमाणेच खूप सुंदर. यांची भेट कुठे झाली माहितीये? कॉलेजच्या लायब्ररीमध्ये. सिया पुस्तकांच्या दुनियेत हरवून गेली होती आणि रवी तो तिला पाहण्यात हरवला होता. आणि मग हळूहळू त्यांचं नातं फुलू लागलं, अगदी सहजपणे. सुरुवातीला नोट्सची अदलाबदल झाली, मग गप्पा सुरू झाल्या, विनोद सुरू झाले. आणि हे सगळं करता करता कधी एकमेकांना मन देऊन बसले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. सियाचं प्रेम इतकं खरं होतं की ती नेहमी म्हणायची, रवी, तू फक्त सोबत असलास ना की मला दुसरं काहीच नको. म्हणजे बघा, तिच्यासाठी त्याचं अस्तित्वच सगळं काही होतं. आणि सियाच्या या बोलण्यावर रवीचं उत्तरही तितकंच पक्कं असायचं. तो हसून म्हणायचा, मी कायम तुझ्यासोबत असेन, काहीही झालं तरी. आणि खरं तर हेच वचन त्यांच्या नात्याचा आधार होतं. त्यांनी एकमेकांना दिलेली ही वचनं अगदी मनापासून होती. पण म्हणतात ना, नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. प्रत्येक सुंदर कथेसारखं त्यांच्याही आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने सगळं काही बदलून टाकलं. आणि तो अडथळा काय होता तर त्यांच्या कुटुंबांमधला फरक. म्हणजे त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती. सिया खूप श्रीमंत घरातली होती आणि रवी एका अगदी सामान्य घरातला. आता जेव्हा सियाच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा तिच्या वडिलांनी तर थेट नकार दिला. त्यांचा निर्णय पक्का होता. ते स्पष्ट म्हणाले, हे नातं कधीच होऊ शकत नाही. सियाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या घरच्यांपुढे तिचं काहीच चाललं नाही. ती हतबल झाली. शेवटी डोळ्यात पाणी घेऊन ती रवीला भेटायला गेली आणि तिच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडलं, रवी, मला माफ कर. हे ऐकून रवीचं मन तर पूर्णपणे तुटलं होतं, पण तरीही त्याने सियाचा हात हातात घेतला आणि तो जे बोलला त्याने खऱ्या प्रेमाची एक वेगळीच व्याख्या जगासमोर ठेवली. तो म्हणाला, जर तुझा आनंद यातच असेल तर मी बाजूला होतो. कारण खरं प्रेम मिळवण्यात नसतं, ते तर त्यागात असतं. रवीच्या या त्यागाने त्यांची गोष्ट तिथेच थांबली. पण वेळ कोणासाठी थांबत नाही. अनेक वर्ष उलटून गेली. आता बघूया, इतक्या वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात नेमकं काय उरलं होतं. काळ पुढे सरकत राहिला. सियाचं लग्न ठरल्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी झालं आणि रवीने स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं. वरवर बघता दोघांचंही आयुष्य पुढे चाललं होतं. पण त्यांच्या मनात मात्र एकमेकांच्या आठवणी अगदी ताज्या होत्या. आणि मग एक दिवस अचानक नशिबाचा खेळ बघा. त्यांची पुन्हा भेट झाली. सियाच्या चेहऱ्यावर एक औपचारिक म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं हसू होतं. पण तिच्या डोळ्यांमध्ये एक रिकामापणा स्पष्ट दिसत होता. रवीने तिला सहज विचारलं, खुश आहेस ना? यावर सियाने एक हलकंसं हसून जे उत्तर दिलं ते खूप काही सांगून जाणार होतं. ती म्हणाली, खुश राहायला शिकले आहे, पण खरं प्रेम तर आयुष्यात एकदाच होतं नाही का? तिच्या या एका वाक्यात सगळं काही आलं. सियाचं हे एकच वाक्य खरं तर या पूर्ण कथेचं सार आहे. मग प्रश्न हा आहे की ही अपूर्ण राहिलेली गोष्ट आपल्याला प्रेमाच्या खऱ्या अर्थाबद्दल नेमकं काय शिकवते? चला जरा यावर विचार करूया. बघा, ही कहाणी आपल्याला 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगते. पहिली गोष्ट म्हणजे खरं प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर एकमेकांच्या अस्तित्वाला महत्त्व देणं आहे. दुसरी गोष्ट, कधीकधी आपल्या माणसाच्या सुखासाठी स्वतःहून दूर होणं हाच प्रेमातला सगळ्यात मोठा त्याग असतो, अगदी जसं रवीने केलं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी व्यक्ती एकदा आपल्या मनात बसते ना, ती शरीराने कितीही लांब गेली तरी आपल्या हृदयातून आणि आठवणींमधून कधीच दूर जात नाही. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे. जर प्रेम आपल्या आठवणींमध्ये, आपल्या भावनांमध्ये आणि आपल्या हृदयात जिवंत राहत असेल, तर मग ते खरंच कधी दूर जातं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?